चुकलं जी साहेब, माझं बहुत चुकलं. मला आपल्या बापासमोर हुशारी नव्हती दाखवायला पाहिजे होती. शेवटी बापच राहते. आबा पिशवी मध्ये फेकलेली उलटी आहे. आता जर बापू तुनं जास्त आपली शानपण केला तर समोरच्या पिढीला माहितही नाही राहील की पाकिस्तान नावाचा देश होता म्हणून. बरं जाऊ द्या मोदी भाऊ, जाऊ द्या. डुंगण फाटलाय त्याच्या. आणि तू बे बरोबर आहे साल्या. आता मी होता म्हणून वाचलास तू. आणि कोण सांगितलं बे तुला एवढं काळ्या करायला? खा साला, आंब्याच्या रस प्याची अवकाश नाही राहिली बे तू. आणि त्याने झगडा करायला चाललास. थँक्यू डोन्या भाऊ, थँक्यू गा. मी ते पाय चाटतो यार. थँक्यू, तू वाचवलास मला. मी या देशामध्ये राहत, मी या देशच विकून टाकतो. नाही तर साला कोणाली घेते का डोन्या भाऊ? अबे तुला 120 रुपयाचा देश घेऊन का मी भारे बांधू का बे? आणि साल्या थोडीशी लाज वाटू द्या तुम्हाला का. ज्यातून तुम्ही पैदा झाल्या तिथं जाऊन साल्यावर तिथल्या मासूम लोकांना मारता का. आणि जेव्हा आता तुमच्या ढुंगणावर बांब फोडले तर तुम्हाला अक्कल आली आता नाही? आगबाईजगुराची लँडी, तू रोज रात्री झोपशील ना तर एका तासानं चेक करत जा तुझा देश आहे का नाही नकाशा होता. कारण की आमची भारतीय सेना खोट रबर घेऊन तुझा देश नाही मिटवून पाहत राह. आजी नकोजी साहेब, नकोजी. खरंच राहू द्याची, खरंच गलती झाली. मी मरून जातो लगेच. तो पण असं नको करायची. तू असं नाही मरत बे. तू तर साला सडू मरणार आहे पाहत राह. आमच्यावर नजर टाकशील तर कापून टाकेल तुझे हात, पाय आणि कान. आणि लवकरच साफ होणार आहे पाकिस्तान नावाची घाण.